दुकानाचा शटर तोडून 9 लाखांची वायर पळवणारी टोळी गजाआड, सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. खामगाव येथील डीपी रोड, ब्राह्मण सभासमोर असलेल्या रामा इलाइट प्रोजेक्टमधील दुकानाचा शटर तोडून सुमारे 8,97,392 रुपये किमतीचे RR कंपनीचे वायर बंडल चोरून नेणाऱ्या तिघांच्या टोळीला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 13,97,392 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार योगेश आशिष भगत, वय 24, व्यवसाय बिल्डर, राहणार बालाजी प्लॉट खामगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून 21 जुलै 2026 रोजी मध्यरात्री 12:50 ते सकाळी 10 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा शटरचे कुलूप तोडून दुकानातील RR कंपनीचे वायर बंडल चोरून नेले होते. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 305, 334-1, भारतीय न्यायसंहिता BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 आरोपींना निष्पन्न करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्तिक उर्फ सुमित गोपाळ गरड, वय 21, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, राहणार जुनीवाडी शाळेजवळ खामगाव, वैभव विजय शेलार, वय 21, व्यवसाय फिटर, राहणार साई नगरवाडी खामगाव आणि तुषार रवींद्र बोदडे, वय 18 वर्षे 10 महिने, व्यवसाय मजुरी, राहणार पहुरजिरा, तालुका शेगाव, डीपी रोड खामगाव यांचा समावेश आहे. आरोपींकडून गुन्ह्यात चोरी गेलेले 8,97,392 रुपयांचे वायर बंडल आणि गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा मॅक्सिमो मालवाहू गाडी क्रमांक MH04GR 1638 किंमत 5 लाख रुपये असा एकूण 13,97,392 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर धडक कारवाई मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पाटे, पोलीस हवालदार भीमराव वानखेडे, सागर भगत, राजू कोल्हे, प्रदीप मोठे, पोलीस शिपाई अंकुश गुरुदेव, राहुल थारकर, गणेश कोल्हे, राम धामोडे, निशांत कळसकर, अमरदीप सिंग ठाकूर, शेख जावेद, रवींद्र कन्नर आणि रमेश काकडे यांनी पार पाडली. खामगाव शहर येथे फिर्यादी योगेश आशिष भगत, राहणार खामगाव यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपींनी त्यांच्या बिल्डिंग साईडवरून इलेक्ट्रिक वायर चोरी करून गेलेले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या टीम तयार करून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब व एटीओ श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात येऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले. सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल 8,97,392 रुपयाचा, गुन्ह्यात वापरलेले वाहन 5 लाख रुपये असं एकूण 13,97,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी सध्या PCR मध्ये असून आणखी पुढील तपास करण्यात येत आहे. मुद्देमाल सर्व जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. त्यात किती आरोपी आहेत सर? एकूण 3 आरोपी आहेत आणि आणखी कुणी त्याच्यामध्ये सहभागी आहे याबाबत सखोल तपास सुरू आहे.